मित्रांनो, धान बोनसच्या प्रतीक्षेत असताना बरेच शेतकरी हे धान चुकाऱ्याच्या सुद्धा प्रतीक्षेत आहेत. तर मित्रांनो, काल परवाच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती की बाबा धान बोनससाठी एका जिल्ह्यामध्ये जवळपास निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर परत एकदा व्हिडिओ आपण बनवला आणि जवळपास जे 4-5 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यासाठी धान बोनसचा निधी हे मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची देखील आपण माहिती घेतलेली होती. परंतु मित्रांनो, परत एकदा आपल्याकडे धान बोनसविषयी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर ती अपडेट काय आहे आणि ती अपडेट कोणत्या जिल्ह्याविषयी आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, स्वागत आहे कृषी मेनू यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर धान बोनसच्या प्रतीक्षेत असताना बरेच शेतकरी हे धान चुकाऱ्याच्या सुद्धा प्रतीक्षेत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम असो की काही असो, तर धानाचे चुकारे ज्या शेतकऱ्यांनी धान विक्री केलेली आहे त्या धानाचे चुकारे सुद्धा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पेंडिंग आहेत. शेतकरी या धानाच्या चुकाऱ्याच्या सुद्धा प्रतीक्षेत आहेत. यातच मित्रांनो, आपण काल एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की सर्व म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी धान बोनसचे निधी मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती की 70 कोटी रुपयांचा निधी हा 40,000 शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज परत एकदा गोंदिया जिल्ह्याविषयीच माहिती घेणार आहोत. तर गोंदिया जिल्ह्यातील जे आदिवासी विकास फेडरेशन आदिवासी विकास पणन महामंडळ आहे, तिकडे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी जे धानाची विक्री केलेली होती परंतु धानाचे चुकारे हे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले नव्हते. तर त्याविषयीची माहिती घेत असताना जवळपास रब्बी हंगामाचे जे धानाचे जे चुकारे आहेत ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेले नाही. जवळपास 30 जूनपर्यंत 6,41,041 शेतकऱ्यांनी हे धानाचे जे खरेदी आहे ती म्हणजे आदिवासी विकास पणन महामंडळाकडे विक्री केलेली आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर 147.43 कोटी रुपयांची जी धानाची विक्री आहे शेतकऱ्यांनी केलेली आहे. तर यामध्ये बघायचं झालं तर आदिवासी विकास महामंडळाकडून धानाचे जे चुकारे आहे ते शेतकऱ्यांचे थकीत ठेवण्यात आलेले होते रब्बी हंगामासाठी. आणि एकंदरीत बघायचं झालं तर रब्बी हंगामात जवळपास 6.6 लक्ष धान किंवा जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि यातच आता जे धानाचे जे चुकारे आहेत त्याच्यासाठी जवळपास 67,397 कोटी म्हणजे 64,59,67,397 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, एकीकडे धानाच्या बोनससाठी 70 कोटी रुपयांचा निधीची मंजुरी करण्यात आलेली आहे आणि एकीकडे धानाच्या चुकाऱ्यासाठी जवळपास आदिवासी विकास पणन महामंडळाकडे जवळपास 64,59,67,397 रुपये हे आदिवासी विकास महामंडळाकडे म्हणा किंवा पणन महामंडळाकडे म्हणा हे जमा करण्यात आलेले आहेत. आणि हे धानाचे चुकारे हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. 10 जुलैपूर्वी हे धानाचे चुकारे 10 ऑगस्टपूर्वी हे धानाचे चुकारे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आपण काल परवा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की धानाचा बोनससुद्धा 10 ऑगस्टच्या जवळपास वितरित होणार आहे. यातच मित्रांनो, इकडे सुद्धा धानाच्या चुकाऱ्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आलेला आहे 67 कोटी रुपयांचा. हा निधी देखील या धानाच्या बोनस सोबतच वितरित होणार आहे. म्हणजे जे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे जे 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि एकीकडे आदिवासी विकास पणन महामंडळाकडे ज्या शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली होती असे शेतकरी सुद्धा प्रतीक्षित होते. तर या शेतकऱ्यांना आता दोन्हीकडे नोंदणी किंवा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आणि हे धानाचे चुकारे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहेत. तर ही होती छोटीशी माहिती गोंदिया जिल्ह्याविषयी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.